कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मुंबई गोवा महामार्गावरील वागदे पंपासमोर एसटीचा भीषण अपघात. एसटीच्या धडकेत होमगार्ड गंभीर जखमी. पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पतीला जन्मठेप. निशा झांजे हत्या प्रकरणाचा निकाल. महाड न्यायालयाचा कठोर निर्णय. राजापूर आठवडा बाजारात संशयास्पद हालचाली. चोरीच्या घटनांमुळे पोलीस सतर्क. बाजार परिसरात पोलिसांची विशेष पाहणी. आणि 30 व 31 मे रोजी रायगड पायवाट बंद. रोपवे सेवा मात्र सुरूच राहणार. शिवराज्याभिषेकापूर्वी सुरक्षा उपाययोजना. पाहुयात सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील वागदे पेट्रोल पंपासमोरील सर्कल पॉइंटवर एसटी बस आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडत असलेल्या युनिकॉर्न दुचाकीस्वाराला मालवणहून कणकवलीकडे येणाऱ्या एसटी बसने जोरदार धडक दिली. या अपघातात कृष्णा साटम हा होमगार्ड जवान गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार धडक इतकी जोरदार होती की एसटी बस जवळपास 50 फूट फरफटत गेली. बसच्या ब्रेकमध्ये तांत्रिक बिघाड असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात घडलेल्या निशा झांजे हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी पती दीपक झांजे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी ढालकाठी परिसरात आरोपीने पत्नी निशा झांजे यांच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवून दिले होते. गंभीर भाजलेल्या अवस्थेत उपचार सुरू असताना 6 जानेवारी 2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवाल ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी दीपक झांजे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे महिलांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतीये. राजापूर शहरातील गुरुवारच्या बाजारात मागील काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली वाढल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. बाजार परिसरात काही संशयित महिला फिरत असल्याची माहिती समोर आली असून गळ्यातील दागिने, पर्स आणि मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे देखील सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित कुमार यादव, उपनिरीक्षक उबाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बाजार परिसरात भेट देत व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधला. गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले. दरम्यान बाजार परिसरात पोलिसांकडून विशेष नजर ठेवण्यात येत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील 2024च्या शिक्षण सेवक भरती प्रक्रियेत मागासवर्गीय उमेदवारांवर झालेल्या कथित अन्यायाच्या मुद्द्यावर आता मोठी घडामोड समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अन्यायग्रस्त मागासवर्गीय शिक्षण सेवक उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून समाविष्ट करण्याची कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनी दिली. कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात प्रधान सचिवांची भेट घेत शिक्षक भरती प्रक्रियेत गुणवंत मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात समाविष्ट करून राखीव जागा पुनर्स्थापित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावर विधी आणि न्याय विभागाच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल. तसेच आगामी भरती प्रक्रियेत कोणताही अन्याय होणार नाही असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य खासगी शाळा सेवा शर्ती नियमावली अर्थात MEPS ॲक्टमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
अलिबाग जिल्हा रुग्णालयातील कथित ढिसाळ कारभार, रुग्णांशी गैरवर्तन आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाच्या तक्रारींमुळे आता प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। वारंवार तक्रारी समोर येत असल्याने अलिबाग नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने थेट रुग्णालयात धडक देत प्रशासनाला जाब विचारला। यावेळी काही वैद्यकीय अधिकारी आणि अधिपरिचारिकांकडून रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांशी असंवेदनशील वर्तन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। अतिदक्षता विभागातील काही कर्मचाऱ्यांकडून अयोग्य भाषेचा वापर होत असल्याची तक्रारही मांडण्यात आली। तसेच काही प्रशिक्षणार्थी महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वयोवृद्ध रुग्णांशी अरेतुरे भाषेत बोलणे, तपासणी दरम्यान मोबाईलमध्ये व्यस्त राहणे आणि ऑन ड्युटी असताना धूम्रपान केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले। दरम्यान शिष्टमंडळाने प्रभारी प्रशासकीय अधिकारी डॉक्टर संगमेश्वर महाजन यांची भेट घेऊन विविध तक्रारी मांडल्या। यावर आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे। पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना अलिबाग शहरात नालेसफाईच्या कामांना जोरदार सुरुवात करण्यात आली आहे। शहरातील विविध भागांमध्ये साचलेला गाळ, कचरा आणि झाडाझुडपांची साफसफाई युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येपासून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे। शहरातील प्रमुख नाले, गटारे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होणाऱ्या मार्गांची स्वच्छता करण्यात येत आहे। दरवर्षी सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत असल्याने यंदा कोणतीही जोखीम न घेता कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे। दरम्यान अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत शहरातील विविध भागांमध्ये ही मोहीम सुरू केली आहे। नागरिकांना त्रास होऊ नये आणि शहरातील जनजीवन सुरळीत राहावे यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितलं। नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे। यंदाच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडावर मोठ्या प्रमाणात शिवभक्त आणि पर्यटक दाखल होत आहेत। तारखेपासून 6 जून आणि तिथीनुसार 27 जून रोजी होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। किल्ले रायगडावरील महादरवाजाच्या खालील बाजूस असलेल्या उंच कड्यावर अनेक सैल दगड असल्याचे निदर्शनास आले आहे। हे दगड पायरी मार्गावर कोसळण्याची शक्यता लक्षात घेता त्यांना सुरक्षितपणे हटवण्यासाठी प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। या कामादरम्यान संभाव्य दरड दुर्घटना टाळण्यासाठी 30 आणि 31 मे रोजी 2 दिवस रायगडावरील पायरी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले। त्यामुळे या 2 दिवसात पर्यटक आणि शिवभक्तांना पायवाटेने गडावर जाता येणार नाही। मात्र या कालावधीत रायगड रोपवे सेवा सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली असून पर्यटकांनी सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला आज 121 दिवस पूर्ण झाले। कंपनी कायमस्वरूपी बंद होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। स्थानिक नागरिकांसह रत्नागिरी जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील जनतेकडून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर हा लढा सुरू असून कंपनी बंद होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली। नमस्कार, मी अशोकराव जाधव, कोकण नागरी संघर्ष समितीच्या वतीने आजचा 121वा दिवस आहे धरणे आंदोलनाचा। या धरणे आंदोलनाचा 121वा दिवस असतानाही संपूर्ण जनतेची, परिसरातल्या जनतेची आणि सर्व ग्रामस्थांची अशी इच्छा आहे की हे धरणं आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये स्थगित करता कामा नये किंवा थांबवता कामा नये। वाटेल ते झाले तरीसुद्धा हे धरणं आंदोलन ही कंपनी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी बंद पडेपर्यंत हे चालू राहिलं पाहिजे। 21 जानेवारीला जेव्हा आम्ही हे आंदोलन चालू केलं त्यावेळेला प्रचंड थंडी आणि ऊन होतं आणि त्याच वेळेला आत्तासुद्धा काही लोकांचा जर असा समज असेल की पावसाळा येतो आणि पावसाळ्यामध्ये हे थांबतील, तर असं नाही। ऊन, पाऊस, थंडी, वारा काही असलं तरी लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी बंद केल्याशिवाय आम्ही आंदोलन लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी बंद केल्याशिवाय आम्ही आंदोलक शांत बसणार नाही। यामध्ये कोकण नागरी संघर्ष समितीबरोबरच लोटे पंचक्रोशी पर्यावरण समितीसुद्धा आमच्याबरोबर साथ आहे, संपूर्ण जनतेची साथ आहे आणि संबंध महाराष्ट्रातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत असल्यामुळे
आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ही कंपनी बंद पडल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही. मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर सुरू असलेल्या कथित अनधिकृत टोल वसुली विरोधात रायगड प्रेस क्लबच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालं नसताना वाहन चालकांकडून टोल आकारला जात असल्याने आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्त्यांची दुरावस्था, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात यामुळे नागरिक अधिक त्रस्त असताना टोल वसुली करणे म्हणजे जनतेवर अन्याय असल्याचा आरोप करण्यात आला आहे. रस्ता पूर्ण करा, मगच टोल वसूल करा आणि जनतेची लूट बंद करा अशा घोषणांनी टोल नाका परिसर दणाणून गेला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त SM देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात रायगड प्रेस क्लबचे पदाधिकारी, विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मग कोण का नाही टोल नाक्यावरती बोलत? जो धोरणात्मक निर्णय आहे तो तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतोय. आमची विनंती आहे, या तळपत्या उन्हामध्ये आम्ही लोक बसलेलो आहोत, तुम्ही कृपया हा विषय धोरणात्मक निर्णय घेऊन, साहेब कॅबिनेट मिटिंग आहे, जर मंत्र्यांनी ठरवलं तर काही होऊ शकतं, कॅबिनेट मिटिंग मध्ये मांडा आणि या श्रेयवादाची लढाई तुम्हीच घ्या. आम्ही बोलतोय या रायगड जिल्ह्यामध्ये असू दे किंवा याच्यामध्ये जेव्हा एखादं चांगलं काम केलं तरी कोण सांगतोय की मी केलं, मग वाईट झालं त्याचं रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची? आज हा टोल, हा भूदंड हा लोकांना भरावा लागतोय, याची जबाबदारी कोण घेणार? तर आमची नागरिक म्हणून विनंती आहे, आम्हाला शासनाला विनंती आहे, टोल न भरण्याबद्दल नाही आहे, परंतु हा चांगला रस्ता करा, पूर्ण रस्ता करा, रस्ता पूर्ण चांगल्या दर्जाचा करा, त्याच्यानंतर टोल वसुली घ्या ना तुम्ही. आणि तेही लोक खुशीने देतील. आज प्रत्येक गोष्टीला लोक टॅक्स भरतात. नंदुनी मगाशी सांगितलं की सर्व गोष्टी घेतल्या, गाडी घेतल्यानंतर एवढा टॅक्स, तो घेतल्यानंतर एवढा टॅक्स. मग हा पैसा करताय काय? बरं करताय, त्याच्यानंतर लोकांना त्याचा उपयोग काय होतोय? नक्की तशी गुणवत्ता आणि तशी सेवा दिली जाते काय? हे कुठेतरी थांबायला हवं. या गोष्टीचा विचार व्हायला पाहिजे. आणि आमची ठाम मागणी आहे, येता नेक्स्ट टाइमचा जो आंदोलन आहे हा सर्वव्यापी असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मंत्री पण आले पाहिजे. कोकणातील नवे तर महाराष्ट्रातील मंत्री आले पाहिजे. कारण की हे तुमचं मूळ आहे. तुम्ही जे ह्या चुका केलेल्या त्या भोगाव्या आम्हाला लागतात. इतिहास आहे, त्यामुळं ह्या महामार्गाच्या सातत्यानं दुर्लक्ष सरकारनं केलेलं आहे. अगोदर हा महामार्ग होऊ नये यासाठी दुर्लक्ष केलं. आता महामार्गाचं काम कुठे 80% 85% होत आलेलं आहे. काम अजून पूर्ण व्हायचं आहे. म्हणजे बायपासचे कामं राहिलेले आहेत, उड्डाणपुलाचे कामं राहिलेले आहेत, सर्व्हिस रोडचे कामं राहिलेले आहेत. असं असताना देखील महाराष्ट्र सरकारनं ह्या टोल सुरू केलेला आहे. म्हणजे इथून गोव्यापर्यंत म्हणजे पणजीपर्यंतचं जे टोल आहेत ह्या महामार्गावर, तर 8 ते 9 टोल उभे होत आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये 3 टोल उभे केले जात आहेत. म्हणजे इथून पनवेलपासून जर आपल्याला महाडला जायचं असेल तर यापुढे 300 रुपये आपल्याला टोल भरावं लागणार आहे साध्या गाडीला. मोठ्या गाडीला आणखी वेगळे पैसे भरावं लागणार आहे. रस्त्याचं काम अर्धवट राहिलेलं असताना देखील महाराष्ट्र सरकारनं हा टोल वसूल केलेला आहे. आम्ही सरकारचा या आंदोलनाच्या निमित्तानं निषेध करतो आहोत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा टोल कार्यान्वित होणार नाही, सुरू होणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत. सरकारनं आमच्या या मागणीची दखल घेतली नाही, या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आपल्याला 1 जून नंतर परत एकदा अधिक मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करावं लागेल. आणि हे आंदोलन केवळ कोकणातल्या पत्रकारांपुरतंच मर्यादित नसेल तर महाराष्ट्रातले हजारो पत्रकार या ठिकाणी आणून एक मोठं आंदोलन आपल्याला जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण करू. माझी सरकारला या निमित्तानं विनंती आहे की कोकणी जनतेचा जास्त अंत पाहू नये आणि हा जो टोल येथे सुरू केलेला आहे तो तातडीने रद्द करावा. हा टोल सुरू केल्यामुळं स्थानिकांना तर भुर्दंड पडतोच आहे, परंतु याचा पर्यटनावर देखील परिणाम होणार आहे. म्हणजे इथून अलिबागला जायचं असेल तर 200 रुपये जर टोल भरावा लागत असेल तर कुठलाही महाराष्ट्रातला कुठलाही पत्रकार यापुढे कोकणात येणार नाही आणि याचा थेट परिणाम कोकणातल्या पर्यटन विकासावर होणार आहे. त्यामुळे सरकारने आता जास्त अंत न पाहता हा टोल येथे रद्द केला पाहिजे आणि पुढे खांब आणि पुढे जे दोन टोल उभारणीचं काम चालू आहे ते देखील तातडीनं थांबवलं पाहिजे. आमची अशी मागणी आहे की अगोदर हे रस्त्याचं काम पूर्ण करा.
रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं रितसर उद्घाटन करा. नितीन गडकरी साहेब असतील किंवा मुख्यमंत्री साहेब असतील यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण उद्घाटन करावं आणि नंतर टोलबद्दल चर्चा करू. आता हा जो 95 रुपये टोल लावलेला आहे 30 किलोमीटरसाठी, तो देखील जाचक आहे, तो देखील अन्याय आहे. याला देखील आपला सगळ्यांचा विरोध आहे. आणि केवळ स्थानिक आणि बाहेरचा असा प्रश्न नाही, तर हा टोल पूर्ण काम होईपर्यंत सगळ्यांसाठी माफ केला पाहिजे, पर्यटकांसाठी माफ केले. आणि माझी दुसरी अशी मागणी आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळं या महामार्गाचं काम गेले 20 वर्ष रखडलेलं आहे. या 20 वर्षामध्ये 2,500 लोकांचे जीव या रस्त्यावर गेलेले आहेत, जवळपास 8,000 लोक जखमी झालेले आहेत. तर हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाचे परिणाम आहेत. त्यामुळे आमची अशी मागणी आहे की पुढचे 10 वर्ष ह्या रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा टोल राखू नये. सरकारनं याचं प्रायश्चित्त घ्यावं उशीर झाल्याचं, आणि पुढची 10 वर्ष ह्या महामार्गावर कुठल्याही प्रकारचा टोल आकारला जाऊ नये अशी मागणी आहे. या संदर्भामध्ये आम्ही नितीन गडकरी साहेबांची भेट घेणार आहोत, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आणि ह्या सनदशीर मार्गानं जर सरकारनं दखल घेतली नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल. महाराष्ट्रातले हजारो पत्रकार या खारपाड्याला इथे येऊन आपला निषेध व्यक्त करील अशी आम्ही या निमित्तानं इशारा देऊ इच्छितो. मुंबई गोवा महामार्गावर जो खारपाडा येथे टोल नाका उभा आहे, या टोल नाक्याचं उद्घाटन आणि या रस्त्याचं काम अपूर्ण असताना हा टोल नाका सुरू करण्यात आलेला आहे. या बेकायदेशीर टोल नाक्याला आम्ही रायगड प्रेसतर्फे निषेध दिलेला आहे. आणि हा टोल नाका जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत बंद असावा अशी मागणी आम्ही धरून ठेवलेली आहे. 17 वर्ष या महामार्गाचे काम रखडलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हा बेकायदेशीर टोल वसुलीचं काम चालू आहे, हे बंद व्हावं ही मागणी रायगड प्रेस क्लबतर्फे आमची एकमेव मागणी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मुंबई महामार्गावर गेली 17 वर्षामध्ये अनेक बळी या ठिकाणी गेलेले आहेत. काही लोक जखमी झालेले आहेत, काही हजारपटीने जखमी झालेले आहेत. त्या लोकांचं प्रायश्चित म्हणून यापुढेही या टोल नाक्यावर पूर्ण काम झालं तरीसुद्धा 10 वर्ष टोल वसुली करू नये अशी एकमेव मागणी आमची रायगड प्रेस क्लबतर्फे आहे. धन्यवाद. अलिबाग नगर परिषद हद्दीतील श्रीबाग परिसरात उभारण्यात आलेल्या स्वर्गीय नमिता नाईक क्रीडा संकुलाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. शहरातील युवक, विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे भव्य क्रीडा संकुल साकारण्यात आले आहे. या संकुलामध्ये आधुनिक जलतरण तलाव, चेंजिंग रूम, स्वच्छतागृह, वातानुकूलित जिम, योगा हॉल तसेच बॅडमिंटन कोर्टाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय आधुनिक व्यायाम साहित्यांमुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध क्रीडा सुविधा मिळणार असून दरम्यान नागरिकांसाठी मासिक शुल्कही निश्चित करण्यात आले आहे. जलतरण तलाव आणि जिमसाठी प्रत्येकी 1,000 रुपये तर बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि कॅरमसाठी प्रत्येकी 500 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास आमदार महेंद्र दळवी, नगराध्यक्ष अक्षय नाईक, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या क्रीडा संकुलामुळे अलिबागच्या क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.